त्या सर्वांची सुटका, म्हणजे सुटका नाही, इथं खरं बसून राहिलं पाहिजे आजचे दिवस तरी सुद्धा कथा 12:30ला व्यवस्थित नक्की संपेल. त्याआधी ज्या पद्धतीनं रामांची पूजा मूर्तीची आवश्यक आहे त्या पद्धतीनंच आजच्या दिवशी त्या प्रभू रामचंद्रांच्या गुणांचीही पूजा होणं तितकंच आवश्यक आहे. याची पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण नक्की त्यांनी घालून गेलेल्या आदर्शांचं पालन करू आणि पुढे जाऊ. आणि त्यासाठी पहिली गोष्ट काय, समर्थांनी पूर्वांगाच्या श्लोकात सांगितले ते की त्याच्याकडे मी थकीत होऊन बघेल. तो श्लोक एकदा गाऊयात आणि मग भजन उत्तर. अवज्ञा हो यदर्थी मध्यंतरात भजन मात्र जोरदार करायचं. अशी वाजवा टाळी जी जन्म मृत्यू ते टाळी, आणि टाळी वाजवायला जर टाळा टाळ केली मग तो काळ तुम्हासी कवटाळी. फक्त टाळी नाही वाजवायची, फक्त टाळ्या वाजवणाऱ्यांचा मतदारसंघ वेगळा आहे. आणि आता टाळी नाही वाजवाल तर कदाचित नाही बोलत पुढचं, कोणाला काहीही होणार नाही. मस्त भजन करायचं. रघुपती राघव जांबा गावामध्ये नारायणपंत ठोसरांच्या घरामध्ये कीर्तन उभं राहिलंय. रामजन्माचंच कीर्तनकार बुवांनी कीर्तन सुरू केलं आणि कथा सांगता सांगता सांगते झाले. सनत कुमारे विधला, सनत कुमारे विधला, जय विजया शापद्या वामहिसी, असुरकुळी जन्माला, असुरकुळी जन्माला, गो ब्राह्मण ते छळावया महिसी. भगवंताचे अतिशय लाडके परमभक्त असे सनत कुमार, सनत सनंदन
सनत कुमार हे 4 जण नारायणाला प्रभू विष्णूंना भेटण्यासाठी आले आणि रस्त्यामध्ये जय विजय नावाच्या त्यांच्या द्वारपालांनी त्या दोघांना अडवलं आणि अडवल्यानंतर सांगितलं आता त्यांची विश्रांतीची वेळ झाली, आज जाता येणार नाही, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? पूर्वीच्या काळी त्याला समय असं म्हणायचे. अपॉइंटमेंट घेतली का? पण आम्ही त्याचे लाडके आहोत, त्याच्या हृदयामध्ये आम्ही निवास करतो, आमच्या हृदयात तो निवास करतो. अपॉइंटमेंट कसली सांगताय? हे लागले भांडायला, हे म्हणे आम्हाला जायचंय, हे दोघं म्हणतात नाही. आणि चिडचिडून सनत कुमारांनी या दोघांना शाप दिला की ज्या वृत्तीनं तुम्हाला सज्जन संतांना विरोध करावासा वाटतो त्या वृत्तीचा एकदा निचरा होऊन जाऊ दे. तुम्हाला राक्षस कुळामध्ये, दैत्य कुळामध्ये, समाजाला त्रास देणाऱ्या प्रवृत्तींच्या कुळामध्ये 7 जन्म घ्यावे लागतील. जा तिकडे. दरवाजावरती काय आदळापट सुरू आहे, काय आवाज सुरू आहे, म्हणून स्वतः नारायण उठून तिथपर्यंत आले. बघितलं तर या चौघांनी शाप देऊन मोकळे झालेले होते आणि जय विजय उभे होते. स्वतः भगवान दारापर्यंत त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर जय विजय मानाखाली घालून उभे राहिले, क्षमा मागितली त्यांची आणि क्षमा मागितल्यानंतर मानाखाली घातलेले जय विजय समोर उभे. आणि काय केलं सनत कुमारा? काय म्हणजे काय नाही, त्यांनी आम्हाला अडवलं म्हणून आम्ही त्यांना 7 जन्मात असुर कुळात जन्म घ्यावा लागेल म्हणून शाप दिलाय. भगवान विष्णूंनी रदबदली केली आणि सांगितलं जसे तुम्ही भक्त आहात तसे ते माझे सेवकच आहेत, दासच आहेत. तर एवढं चिडून चालत नाही, आपल्या तितकं चिडू नये. मग काय 7 ऐवजी 3 जन्म घ्यावे लागतील. शाप दिला 3 जन्म तरी जन्माला यावं लागेल. त्यातला प्रथम जन्म त्या राक्षसांना घ्यावा लागला, राक्षस कुळात. ते हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, दुसरे रावण कुंभकर्ण आणि तिसरे शिशुपाल वक्रदंत. आता आसुरी प्रवृत्ती पृथ्वीवरती जन्माला घेण्याची सोय ही देवानच केली, बरोबर. आणि ही प्रवृत्ती जन्माला आल्यानंतर पृथ्वीला त्यांचा भार झाला आणि गायीचं रूप घेऊन ज्या दरबारातनं 3 अवतार घेऊन हे त्रास द्यायला खाली आले होते त्याच दरबारात ही माय माऊली पृथ्वी, अवनी म्हणतो आपण तिला. अवनी म्हणजे काय? अवनीचा फुल फॉर्म अन्न वस्त्र निवारा जी देते ती अवनी. ती गेली, गायीचं रूप घेऊन गेली आणि नारायणाचा धावा करायला लागली. नारायणा रमा रमणा
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं सर्वलोकैकनाथं पुण्डरीकवरदां हरिनाथ भगवान की। आणि आई बोलायला लागली, नारायणा या पातक्यांनी माझ्यावरती इतका उच्छाद मांडला, इतका त्रास, मंदिरं पाडली, तो रावण तर इतका मातलाय, 9 ग्रहांच्या आपल्या आसनापर्यंत जाण्यासाठी 9 पायऱ्या बनवल्या, त्यांच्या पाठीवरती पाय देऊन तो वरती जाऊन बसतो, सर्व देवांना कामाला लावलंय, सटवी जी सगळ्यांचं भविष्य कपाळावरती लिहिते तिला घर कामाला लावलंय, खंडोबा म्हणजे भगवान शंकर ज्यांच्याकडून उपासना घेतली त्या खंडोबाला घोडा राखायला ठेवलाय, घोडी सांभाळायला ठेवलाय, काय आणि ब्रह्मदेवाला पंचांग यायला, ज्यांना पूर्ण विश्वाची धारणा करायची, पूर्ण विश्व जन्माला घालायचं, त्या ब्रह्मदेवाला उपाध्या म्हणून पंचांग सांगण्यासाठी बसवलंय. देव सर्व नाराज आहेत, ऋषी मुनींचे हवीर द्रव्य यज्ञामध्ये पडत नाहीयेत, सकाम उपासना बोकाळली आहे, काय करा. नारायणानं सर्व बाजू ऐकून घेतली. बरं, दर अवतारात हेच होतं, तिनं ते गायीचं रूप घ्यावं, नारायणाकडे जावं, त्याच्या समोर रडावं आणि त्यांनी आश्वासन द्यावं. तद्वत त्यांनी आश्वासन दिलं, माऊली तुला विषाद करण्याचं, दुःख करण्याचं काहीही कारण नाही, मी स्वतः पुढचा अवतार तुझा हा भार हरण करण्यासाठी घेईल आणि पुन्हा एकदा चांगलं वातावरण तुझ्या पाठीवरती, सज्जनांना पोषक, सज्जन आनंदानं सुद्धा त्याचं कौतुक करतील असं राज्य प्रस्थापित करायला मी स्वतः रघुकुलात जन्म घेईल, शंखचक्र माझे बंधू म्हणून असतील, स्वतः शेषराव म्हणजे नाग भरती झरती नव्हे, ते स्वतः अवतार घेतील आणि ही कमलजा स्वतः महालक्ष्मी जगदंबा ही माझी अर्धांगिरी म्हणून जनकाकडे जाईल, तिची मी धारणा करेल, तिच्याशी विवाह करेल आणि मी उच्छाद मानणाऱ्या सर्व शत्रूंचा विमोड करेल, काळजी करू नकोस. ही बातमी जशी पृथ्वीला समजली, तिला आनंद झाला, तसेच ब्रह्मज्ञानी असलेले वसिष्ठ यांना ही बातमी समजली आणि समजल्यानंतर ते वाट बघू लागले की ज्या कुलाचा मी कुलगुरू म्हणून आहे त्या कुलात स्वतः भगवान आता जन्म घेणार. ब्रह्मज्ञानी ज्ञानी महात्मा असून सुद्धा वसिष्ठांना अतिशय आनंद झाला की जन्म घेण्यासाठी, अवतार कार्य करण्यासाठी सुद्धा भगवंतानं मी ज्या कुलाचा कुलगुरू आहे त्या कुलाची नियुक्ती केली, तिथे ते जन्म घेणार आहेत. मात्र ते येण्याच्या आधी ती येण्याची योजना आता मला फिरवावी लागणार आणि असा विचार करत असतानाच दशरथ राजा एकदा आला वसिष्ठांकडे आणि म्हणाला, गुरुदेव काल स्वप्न पडलं, एक विवाहिता, तिचा पती आणि तिचा पुत्र अशा 3 निरपराध्यांना मी जीवानिशी मारून टाकलं, असं अमंगल स्वप्न मला काल पडलं, याचं काय बरं कारण असू शकेल. तर त्यावेळेस अगतिक झालेल्या अनेक चिंतांनी ग्रासलेल्या त्या दशरथ राजाला वसिष्ठ महामुनी उच्चार बोलले की राजा एक काम कर, तुला स्वतःला या स्वप्नाच्या पातकातून दूर होण्यासाठी क्षत्रिय आहेस म्हणून जंगलात जावं लागेल आणि अरण्यात जाऊन 3 श्वापदांची शिकार करावी लागेल, म्हणजे या पातकातून तुझी मुक्तता होईल. ठीक आहे म्हणाला. जंगलामध्ये हा घोड्यावरती बसला, सर्व हत्यारं सज्ज केली आणि मृगयासाठी निघून गेला. रात्रीची वेळ आणि त्याच वेळेस तीर्थाटनासाठी निघालेला श्रावण बाळ आपले आई वडील सोबत कावडीमध्ये घेऊन निघाला आणि आई म्हणाली, श्रावणा अरे बिचारा तूही दमला असशील, आम्हा दोघांचं ओझं पाठीवरती वागवतोयस, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातून येतोयस, तर एक काम कर बाबा, आता नाही पुढे कुठे गेलं तरी चालेल, एका ठिकाणी आम्हाला थांबव आणि पाण्याची व्यवस्था कर, आम्हाला पाणी पाज, कारण इतका कासावीस झालाय जीव, खूप वेळची तहान लागलीये, तुम्ही स्वतः पाणी पी आणि आम्हालाही पाज. म्हणून श्रावणानं एक झाड बघितलं, तिथं स्वतःच्या खांद्यावरची कावड खाली ठेवली आणि कावड खाली ठेवून तिथून श्रावण निघाला. हातामध्ये
घेतलंय पाण्यासाठीचं. इकडे दशरथ राजा प्रत्यंच्या लावून कावड खाली घेऊन पात्र घेतलं. आई वडिलांना सांगितलं काळजी करू नका, इथेच असं मी आलोच. प्रत्यंच्या लावली, धनुष्य सिद्ध केलाय, बाण लावलाय आणि एका झाडावरती बसून दशरथ वाट बघतो कुठलं सावज येईल का. जलाशय दिसला, त्या नदी किनारी श्रावण बाळ गेला आणि त्यानं ती झारी त्या रात्रीच्या प्रसंगी पाण्यामध्ये बुचकाळली, बुडवली आणि पाणी भरलं जाऊ लागलं आणि भरताना हवेमुळे त्याचा बुडबुड बुडबुड असा आवाज आला. दशरथाचं वैशिष्ट्य जसा आपल्या इतिहासामध्ये उत्तर हिंदुस्थानात इतिहासातला एक राजा होऊन गेला, जसं नाव पृथ्वीराज चौहान. हा राजा जसा सांगितलं जातं नादवेदी होता, त्याचे डोळे फोडले तरी सुद्धा एखादा ध्वनी जर काढला त्या ध्वनीचा वेध घेत बाण जायचा आणि बरोबर लक्षावर लागायचा. या पद्धतीनं दशरथही हा शब्दविधी म्हणजे नादवेदी होता. प्रत्यंच्या लावून तो सिद्ध होताच आणि बुडबुड बुडबुड हा ध्वनी आला. मात्र प्रत्यंचेला ताणलेला बाण सुसू सुसू करत जो गेला, जो खसकन श्रावण बाळाच्या वरमी बसला आणि अचानक कुठल्या तरी जनावराचा आवाज यावा अशी अपेक्षा करत असलेल्या दशरथाच्या कानी एका माणसाच्या किंकाळ्यांचा आवाज आला. वाचवा वाचवा, हाय रे रामा, पडलो म्हणून हा श्रावण जमिनीवर पडून गडबडा लोळायला लागला. याला मनातून फार विषण्ण वाटलं. घाबरला राजा, जरजर जरजर झाडावरनं खाली उतरला आणि ज्या पद्धतीने ज्या दिशेनं आवाज येतो त्या दिशेनं चालत गेला. फक्त तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये श्रावण बाळ खाली पडलेला. जवळ जाऊन त्यानं त्याचा मस्तक हातात घेतला. बाण इतका आत घुसला होता, आता त्याचे प्राण नक्की जाणार, वाचवण्यात अर्थ नाही. पडलेला श्रावण मरणासन्न अवस्थेमध्ये राजाला विचारतो, कोणा सौभाग्याचा बाण माझ्या छातीत घुसला, कोण आहेस तू? अंधारामध्ये दशरथानं उत्तर दिलं, रघुकुलातला राजा दशरथ. इतक्या वेदनामय अवस्थेत सुद्धा श्रावण बाळाच्या चेहऱ्यावरती धन्यता चमकली. श्रावण म्हणाला, हे राजा, इतक्या पुण्यशील कुळातल्या पुण्यवान राजाच्या हातून मला मृत्यू येतोय, याचं मी भाग्य समजतो की हा कोणा अभाग्याचा बाण नाही, हा सौभाग्याचा बाण माझ्या वरती घुसलाय. राजा, एकच कर, माझे आई वडील तुषार्थ झाले, खूप तहान लागली, हे पाणी घे आणि त्यांच्यापर्यंत दे. फक्त एक कर, म्हातारी खूप माझ्यावर प्रेम आहे, माझी आई म्हातारी, पाणी देण्याच्या आधी स्वतःचं नाव सांगू नको, बापली तहानलेलीच मरेल, तसं काही करू नकोस. आणि त्यानं तिथेच देह सोडला. राजाला वाईट वाटलं, हे असं आलं की काय आपल्या हातून घडला आज. म्हणून त्यानं हातामध्ये झाडी घेतली, ते पाणी घेतलं आणि आता श्रावण श्रावण असं कोणी आवाज देत बसलंय का काय म्हणून तिकडे कान टवकारले गेले. शोधतोय आई वडिलांना, इतक्याच दूरवरनं आवाज आला, श्रावण बाळा, अरे येतोयस ना, किती वेळ झाला गेला, आलाच नाहीस. आई बाबा दोघेही बोलतायत, हाका मारतायत आणि तिथे हा श्रावण गेला. समोर जवळ जाऊन उभा राहिला. आईला त्या मातोश्रींना नमस्कार केला आणि पाणी समोर दिलं. अंदाज जरी असले आई वडील तरी आसपास कुणीतरी आलंय याची जाणीव त्यांना झाली. आपल्याला डोळे आहेत तरी घात झाल्याशिवाय कळत नाही, पण अंधांना डोळे नसल्यामुळे सहवासाचा सेन्स जास्त असतो. त्यामुळे परिसरात जरी कुणी आलं तरी ते ओळखतात, खोटं बोलू नका, मला भेटण्यासाठी ते नक्की आले. त्या दोघांनी ओळखलं, अरे श्रावणा बोल की, तू बोलत का नाहीस, तुझी वाचा तर बसली नाही ना, अरे श्रावणा बोल की. पाणी पिण्यासाठी त्यानं ती झाडी पुढे केली तर ती हातामध्ये घेईना, तू बोल पहिल्यांदा, त्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही, कोण आहेस तू? आणि दशरथ बोलता झाला, आई साहेब मला माफ करा, नजर चुकीनं माझ्या मनात तुमच्या पुत्राला मारण्याची कुठली इच्छा नव्हती, त्यात त्याचं माझं कुठलाही वैर नव्हतं, पण मृगयेला मी बाहेर पडलोय, आवाजाचा वेध घेत मी बाण सोडला आणि बाण लागल्यानंतर मला कळालं की तुमचा पुत्र त्यात गतप्राण झाला. आई साहेब मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आई म्हणाली, अरे बेटा, इतक्या मोठ्या कुळातला तू एवढा मोठा राजा, असं असून सुद्धा प्रजेचं पुत्रवत पालन करण्याचं तू स्वतः व्रत घेतलेलं आहे.
काही बघू नयेस आपल्या नादविधी धनुष्य बाण चालवण्याचा एवढा काय तुला अहंकार झाला होता की कोण पाणी पिते तुला बघावंही वाटू नये. किती निष्ठुर आहेस तू. वडीलही बोलतायत, आईही बोलते, दोघांनी त्याला खूप बोल लावले आणि शेवट सांगितलं ज्याप्रमाणे तू आम्हाला पुत्र पुत्र करून मरण्याची शिक्षा दिली, हे दशरथ राजा कान उघडे ठेवून ऐक, तू सुद्धा असा पुत्र 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 करून पुत्र शोकाने मरशील, तुला प्राण सोडावा लागेल. असं म्हणत न पाणी पिताच या दोन्हीही स्वतः जीव सोडला. तिथं प्राण नाही. राजाला फार वाईट वाटलं. त्याच विषण्ण मनस्थितीत नाराज झालेल्या, थोड्या भयचकित झालेल्या राजानं या तीनही प्रेतांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली. त्यांना उत्तरक्रिया त्यांची संपवली आणि थोड्या घाबरलेल्या मनस्थितीत परत आला. वसिष्ठांकडे गेल्यानंतर वसिष्ठांना घडला प्रकार सांगितला. वसिष्ठांनी डोळे मिटून आतल्या आत म्हणाले, हेच व्हायचं होतं ते बरोबर होते. वसिष्ठ एवढंच म्हणाले, अरे राजा, त्या दाम्पत्यानं तुला शाप दिला की तू पुत्र पुत्र करून मरशील, पण त्या शापात एक वरदान भरलाय. अरे वेड्या, 3 राणे असून तुझ्या पोटी पुत्र नाहीये. तुझे पुत्र पुत्र करून तू मरण्यासाठी तुझ्या पोटी पुत्रता जन्माला येते. या शापातला हा घडलेला आशीर्वाद आपल्याला आधी सिद्ध करू दे, पुढचं पुढे बघून घेऊ. म्हणजे गुरुदेव आता काय करू? आता तुझ्या राज्यामध्ये विनाकारण 3 निष्पाप जीवांची हत्या झाली. याचं परिमार्जन जर झालं नाही तर इंद्रदेव चिडतील आणि चिडलेले इंद्रदेव अवर्षणाचा धोका तुझ्या राज्यावरती टाकतील. तुझ्या राज्यावरती संकट पसेल दुष्काळाचं. त्यामुळे तू पहिल्यांदा जाऊन घडला प्रकार त्यांच्या कानावर घाल आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी तुला यज्ञ करावा लागेल. त्या यज्ञाची परवानगी त्यांच्याकडून मागून घे. असं सांगता नाही तोच अयोध्यावरती दशरथाच्या पराक्रमाची वार्ता ही इंद्रापर्यंत सुद्धा गेली होती आणि एका युद्धामध्ये इंद्राला दशरथाची मदत पाहिजे आहे याचं बोलावणं त्याच वेळी तिथे आलं. वसिष्ठ म्हणाले, बघा, स्वतःहून जायचा होतास, आता तुला होऊन संधी आली आहे आणि आता तू त्यांच्यासाठी काम करतोयस युद्धाचं, तर नक्की जा आणि हे मागून घे. विचार करा, दशरथाला प्राणापेक्षा प्रिय असतील कैकेयी म्हणाली, माझा पती जातोय तर मीही जाईन. अगदी चांडाळणी म्हणून तिची हेटाळणी करण्यात आली. कविता झाली, चांडाळणी म्हणून हेटाळणी.